नमस्कार, जय शिवराय. आज आपण विठ्ठल केसरी मैदानात आहोत आणि एक प्रसिद्ध बैलगाडी मालक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते म्हणजेच पाचवडचे अण्णाशेठ घारगे शेठ यांची आज हरण्याची आपण मुलाखत घेणार आहोत. आज सुंदर अशी गाडी पळाली आहे चौथ्या गटामध्ये. घरनिकीचा राजा, ज्याला चटणी भाकरीचा पहिलवान म्हणून ओळखला जातो तो, आणि हरण्या. तर आपल्यासोबत त्याचे सगळे टीमचे मेंबर आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? राहुल मुळीक. दादा काय सांगाल, आज एक विठ्ठल केसरी मैदान पार पडतंय आणि आज हिंद केसरी हरण्या आणि हिंद केसरी राजा ही जोडी पळाली. काय सांगाल या जोडीबद्दल? जोडी आधी पण पळल्या ही आपली, बरं. आणि आधी पण पळल्या, चांगली पळल्या गाडी. परत नियोजन केलं, आज ही चांगली गाडी पळल्या. बरं. फायनल साठी पात्र होणार. आज ड्रायव्हर कोण होता आपल्या गाडीवर? सनी ड्रायव्हर एकंबे. बरं. काय सांगाल, आज स्पीड कसं लागलं गाडीला? स्पीड एक नंबर लागलं होतं. सेमीला पण जास्त स्पीड लागावं. बरं बरं. आज खऱ्या अर्थानं हरण्या आपलं म्हणजे तुमच्या सगळं टीमचं नाव करतोय, अण्णाशेठचं असतील नाव करतील. अण्णाशेठचं कसं काय असतं, म्हणजे आता मला वाटतं ते बाहेर असतात पण नियोजन कसं कोण करतं काय सगळं? नियोजन शेट करते ती, बारक्या करतो, बरं. धीरज करतो. आणि शेठ म्हणजे थोडक्यात एक दिलदार मनाचा दिलदार राजा माणूस. हां, कारण की निवांत असतात आणि काय असं मन मोकळेपणा पहिरा वगैरे हो करतात. हो हो हो. आणि त्यांचा हरण्यावर काय म्हणजे तुमचे आता संपूर्ण दावण दावणीचं प्रत्येक कोणते कोणते नंदी आपल्या दावणीला सांगा आता? हरण्या आहे, जलवा आहे, भद्रा आहे, महिबे आहे, ती वासरू आहे, दुसरा आहे बघा ती. बरं. माहिती हां. महिबे आहे. परत अजून बरीच आहे ती, आणि आदत मध्ये पण आहे चांगली टॉपला पडणार आहे आपल्याकडं. बरं. म्हणजे संपूर्ण किती नंदी आहेत टोटल दावणीला आता? 12 आहे ती. 12 दावणी नंदी आहेत. म्हणजे नक्कीच कोण ना कोणतरी 100% प्रत्येक मैदान नाव करतं. हो हो. काय सांगाल वैशिष्ट्य आता कसं, म्हणजे हरण्याचे वैशिष्ट्य काय वाटतं तुम्हाला? हरण्याचं वैशिष्ट्य म्हणजे हरण्या नाराज कधी करत नाही. सेटला तर करतच नाहीत नाराज, बरं. आणि पोरासनी पण नाराज कधी करत नाही हरण्या. आणि हरण्याचा स्वभाव कसा आहे काय? हरण्या स्वभाव म्हणजे आता स्वभाव सांगायचं म्हटलं तर आता चांगलाच आहे. म्हणजे असं मारत वगैरे नाही काय? नाही नाही नाही. बिना टापातच खाली नेत होता. पब्लिकने वगैरे कसं आहे पळायला काय? पब्लिक आता गट पब्लिकनच काढला ते ना. पब्लिकने ठामच पळतो. आज ज्याला चटणी भाकरीचा पहिलवान म्हणून ओळखला असा राजा, त्या राजाबद्दल काय सांगाल तुम्ही? राजाच आहे. म्हणजे कसं वाटतं एकंदरीत ही जोडी पळाली राजासोबत, म्हणजे काय वाटतं एकंदरीत आज? नाही, राजासोबत हरण्या पण चांगला पळतोय, राजा पण चांगला पळतोय. गटून गाडी पळत्या, बरोबर. महत्वाची ती आहे ना. गटून गाडी पडली तरच सगळं आहे. बरोबर. नक्कीच. शेटचं कसं काय तुमचं डिस्कशन असतं ज्यावेळी मैदानावर येतात त्यावेळी? आता 2 गट असले, कसं नियोजन करता की बाबा कुठल्या गटात पळायचं काय कसं काय? शेट आणि बारक्याच जास्त रिलेशन मध्ये असते दोघं जण, त्यामुळे चाललेलं असतं कायम फोनवर. काय बाबा हा ह्या गटात नको, त्या गटात काय, आपल्याला काय आपले हलके बैल नाही ती, त्यामुळे कुठल्या गटात हाणायची हे काय आपल्यावर राहतंय ना. बरोबर बरोबर. कसं वाटतं एकंदरीत म्हणजे आता आज हारण्या पळतो, उद्या आदतला कोण पळणार तुमच्यातलं काय? आदतला उद्या नाही. आदतला नाही कोण? नाही, आदतला नाही. बरं. आता आपलं बेंदूर सण वगैरे नियोजन झालं का नाही हारण्याचं? नियोजन चाललंय, नियोजन बरं चाललंय नियोजन. सेट वगैरे नाही का नाही इकडे मग काय? शेट नक्की नाही अजून काय, कारण दुकान काम हे असते त्यामुळे. शेटचं एकंदरीत म्हणजे तुम्ही कसं काय सांगाल, म्हणजे आता त्यांचंही मॅनेज कसं करतात एवढं? अण्णा शेट काय कसं मॅनेज करतात एवढं? ती शेट आहे तर ती त्यांचा विषय नाही, कसं मॅनेज करतात त्यांना नाही माहित असेल आता. हां हां. कारण एवढं 11-12 बैल आहे ती, दुकानातलं नियोजन, इकडचं घरचं नियोजन, बैलाचं नियोजन सगळं. बरोबर. हां. एवढं सगळं नियोजन करून पण ते, आणि विशेष त्यांना आवड आहे ह्या बैल, आणि महत्वाची आवड आहे त्यांनासनी. बरं. प्रेम बैलाबद्दल. त्यांची आवड कधीपासूनच आहे काय? लय जुनी आवड आहे तरी. अगोदर त्यांच्या वडिलांपासून बैल आहे त्यांच्या. होय. हा, पहिल्यापासून पहिल्यापासून चालत आलेली, जुना नाद आहे त्यांचा. जुना नाद आहे. बर. आता 12 बैल आहेत म्हणजे तुमचं हो टोटल. हो हो. आणि मैदान कसं आहे आजचं विठ्ठल केसरी? आजचं मैदान एक नंबर आहे. फाटी कसं आहे? फाटी एक नंबर आहे, पुढं थांबायला ही जागा एक नंबर, सगळं व्यवस्थित आहे. बर. नक्कीच. आता सेटच्या जे इच्छा असते ती तुमची पूर्ण सगळी दावण पूर्ण एक इच्छा पूर्ण करते. आज पण नक्कीच तुमची जी इच्छा असेल ती पूर्ण होईल, गुलाल तुम्हाला मिळेल ही 100% इच्छा राहील. खूप साऱ्या शुभेच्छा.